पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। दिवाळीमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले। मात्र हे फटाके फोडताना मुंबईमध्ये गेल्या 4 दिवसात जवळपास 49 जण जखमी झालेले आहेत। यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे। सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेनं सोमवारी 22 विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुंबईवरून 5 गाड्या सुटणार असून इतर गाड्या गुजरातच्या सुरत, उधना, वापी, वलसाड, वडोदरा आणि राजकोट तसंच अहमदाबादमधून सुटणार आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दिवाळी आणि छठपूजेसाठी विशेष गाड्यांच्या एकूण 164 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। त्यापैकी 31 ऑक्टोबरपर्यंत 76 फेऱ्या चालवण्यात आलेल्या आहेत। उर्वरित 88 फेऱ्या 14 नोव्हेंबरपर्यंत चालवल्या जातील। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी आपला जाहीरनामा जाहीर केलेला आहे। 2,500 भत्ता आणि एसटीमध्ये 50% सवलत देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं खात्याअंतर्गत घेतलेल्या परीक्षेमध्ये पास झालेल्या लेखाकारांना बढतीची प्रतीक्षा आहे। 5 महिन्यांपासून परीक्षेनंतरची सर्व प्रक्रिया थंडावली आहे। दरवर्षीप्रमाणे दिल्लीमध्ये दिवाळीनंतर प्रदूषणात प्रचंड वाढ होते। दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी म्हणजेच AQI 400 वर पोहोचलाय आणि प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी दाट धुरकं पसरलंय। गेल्या 5 वर्षात पेट्रोलियम, दागिने आणि साखरेच्या निर्यातीमध्ये वेगानं वाढ झाली आहे। जागतिक बाजारात भारतीय इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, नळ यांचा हिस्सा वाढल्याचं वाणिज्य मंत्रालयाकडून जारी केलेल्या आकडेवारीमधून दिसून येत आहे। आता एक मोठी बातमी। रोहित पाटील उमेदवार असलेल्या कवठे महाकाळ मतदारसंघातील तासगाव शहरात रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटतानाचा प्रकार घडल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील गटानं केलाय। या घटनेमुळे मतदारसंघात मोठा गोंधळ उडाला असून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप एका कार्यकर्त्याला खरं तर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला। निवडणूक आयोगाचे जे नोडल अधिकारी आहेत ते काही चौकशी करायला लागलेले आहेत। आता तुम्हाला माहिती आहे की या प्रक्रियेमध्ये वरून खालून कुठनं तरी फोन चालू असतील, पण याची शहनिशा केल्याशिवाय नाहीतर उद्या आम्ही या सगळ्या ऑब्झर्व्हरांच्या पुढं सगळे हजारो कार्यकर्ते येऊन इथं बसेन आम्ही, जर ह्यात कुठं पार्सलिटी केली त्यांनी तर। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज महानगरातील पदाधिकारी संकल्प गायकवाड यांनी रस्त्यालगत असलेल्या महिला आणि छोटं बाळ यांना उडवलं असून ते गंभीर जखमी झाले आहेत। तसंच संकल्प गायकवाड हा मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचं निधन झालंय। नवाब मलिकांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करत याची माहिती दिली आहे। जावयाच्या निधनामुळे मलिकांचे पुढील 2 दिवसांचे सगळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले। मुंबई पोलिसांकडून योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी 24 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे। ही तरुणी मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। ऐन दिवाळीत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं तोंडचं पाणी पळालंय। मागील महिन्यापासून टोमॅटोची लाली उतरली आहे। कॅरेटला केवळ 300 ते 400 रुपये दर मिळतोय। कापसाला अद्यापही समाधानकारक दर मिळत नसल्यानं कापसाची आवक कमी झाली आहे। दिवाळीमध्ये कापसाला कमीत कमी 6,000 रुपयांपासून 7,000 रुपयांपर्यंत दर मिळाला असून हा आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये 764 क्विंटल कांद्याची आवक झाली। दिवाळीच्या सुट्ट्या असल्यानं आवक कमी झाली आहे। उद्यापासून बाजार समिती पूर्ववत होतील आणि त्यानंतर आवक वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सोनं आणि चांदीच्या दरात अचानक घसरण झाली आहे। 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळं 700 रुपयांनी घट झाली होऊन आणि 1 तोळं सोन्याची किंमत 74,000 रुपये इतकी झाली आहे, तर प्रति किलो चांदीच्या दरात 3,000 रुपयांनी घसरण झाली आहे। बोरिवली पूर्वेतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि श्रीकृष्णनगर भागाला जोडणारा पूल भाजपच्या गणेश खणकरांकडून तडकाफडकी सुरू करण्यात आलाय। पुलाच्या शेयावादावरून ठाकरे गट आणि शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर जुंपली होती। एक मोठी बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ल्यातून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी एकनाथ शिंदे यांनी मंगेश कुडाळकर हे 100% निवडून येतील असा दावा केलाय। तसंच येत्या 23 नोव्हेंबरला ॲटम बॉम्ब फुटणार असं भाकीत केलंय। महायुतीच्या सर्वाधिक जागा जिंकून येणार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून केला। मंगेश कुडाळकर हे ओपनिंग बॅट्समन झालेले आहेत। आता तुम्हाला या मॅचमध्ये चौकार आणि षटकार मारायचा आहे, मारणार ना? बाकी लोकांना क्लीन बोल्ड आणि डिपॉझिट गुल करायचा आहे असं एकनाथ शिंदे म्हटलं। विरोधी पक्ष के लोग ये लाडली बहना बंद हो जाएगी,
लाडली बहना योजना बंद करेंगे। क्या रिश्वत देते हो? क्या भीख देते हो? क्या बिकत लेते हो महिलाओं को? ऐसे बोलने वाले विपक्ष को आप क्या जवाब दोगे? जो खोड़ा डाला है, रोड़ा डाला है, उसको मराठी में कहते हैं जोड़ा, मतलब चप्पल में पहनते हैं ना अपन पैर में। त्यांना खोडा टाकणाऱ्यांना जोडा तुम्ही दाखवणार की नाही? कांग्रेस के अध्यक्ष राहुल गांधी खट खटाखट पैसे दे दो। अरे खट खटाखट बोले और वोट भी ले लिए पटापट, लेकिन बाद में बोलते पैसे नहीं। केंद्र सरकार और मोदी जी के पास पैसे मांगते, मतलब वोट लेते हो, बाद में मुकर जाते हो, बोलते हो पैसे नहीं है। ऐसा आपका ये एकनाथ शिंदे लाडला भाई कभी नहीं करेगा। जो बोलता है वही करेगा, जो होगा वही बोलेगा। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ झालेली आहे। ठाण्यामध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 190 वर पोहोचलाय, तर आवाजाची पातळी 84 डेसिबल इतकी मोजण्यात आली। पुण्याच्या रस्त्यांवर चालणाऱ्यांपेक्षा वाहनच अधिक असल्याची परिस्थिती गेली काही दशकं अनुभवायला येते। मेट्रो आली, पीएमपीएल आली, देखील सुधारण्याची घोषणा झाली, तरी देखील वाहन खरेदीचं पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांचं स्वप्न काही विरत नाहीये। हिवाळा सुरू झाला असला तरीही नोव्हेंबर महिन्यात राज्यासह देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही। तामिळनाडूच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेलेला आहे। ही परिस्थिती आणखी 2 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे। दिवाळीनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं पुणे शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे। काही भागातील हवा तर धोकादायक पातळीवर पोहोचली असून धोकादायक स्तरातील हवेमुळे श्वसनास त्रास होण्यासह आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात। नागपुरात एका दुचाकी चालकाकडून 2.8 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे। दुचाकी जप्त करत सुनील पटेल या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। मावळच्या तळेगावमध्ये प्रतापगडाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे, तर अफजल खान वधाचं चलचित्र देखील साकारलंय। हा किल्ला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। दिवाळीनिमित्त जेजुरीच्या खंडोबाचं मुख्य मंदिर आणि गडकोटाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। तसंच मुख्य गाभाऱ्यापासून मंदिराच्या बाहेरपर्यंत आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। क्षयरोग मुक्त भारत या अभियानांतर्गत राज्यामध्ये सप्टेंबरपासून नागरिकांचं बीसीजी लसीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे। लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यापासून 2 महिन्यांमध्ये राज्यातील 12,30,362 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय। केसरपूर येथील तरुण लाकूड आणण्यासाठी जंगलात गेले असता ही घटना घडली। आजपासून कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुलं असणार आहे। मंदिर समितीनं ही माहिती दिली आहे। आता एक मोठी बातमी, बारामतीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील राजकारण सुरू आहे। खुद्द शरद पवारांनीच याची माहिती दिली आहे, त्यामुळे पहिला टप्पा नेमका कोणता होता पाहूया। विधानसभा निवडणूक आता चांगलीच टप्प्यात आली आहे। 20 नोव्हेंबरचा टप्पा पार करण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू झाले आहेत। मात्र शरद पवार यांनी बारामतीत दुसऱ्या टप्प्यातलं राजकारण सुरू केलंय। युगेंद्र पवार या घरातील व्यक्तीलाच उमेदवारी दिली, कारण हे पहिल्यांदाच होत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आणि त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकांचा संदर्भ सुद्धा दिला। इलेक्शन झाल्यावर लोकांची भूमिका काय असते हे महत्त्वाचं। सुशियाच्या निवडणुकीत एक टप्पा झाला, आता दुसरा टप्पा आहे। लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं। तो पहिला टप्पा होता असं सांगत शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांची उमेदवारी हा दुसरा टप्पा असल्याचं म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बारामतीकरांनी शरद पवार यांना गुलाल उधळण्याची संधी दिली। आता दुसऱ्या टप्प्यात शरद पवार यांच्या अंगावर गुलाल पडणार की अजित पवार यांच्या, याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागेल।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. श्रीनगरच्या संडे मार्केटमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेडनं हल्ला करण्यात आला. यामध्ये 12 जण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यामुळे संरक्षण दलानं घटनास्थळी आणि आसपासच्या भागात शोध मोहीम हाती घेतली. प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर जुना आणि किन्नर आखाडे शाही पद्धतीनं शहरात दाखल होत आहेत. गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय नदी संगम 2024च्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत. दिल्लीच्या भारत मंडपमध्ये सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.